भाजपा आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केलाय। खोक्या प्रकरणाआडून आपल्या खुनाचा कट शिजत होता असं त्यांनी म्हटलंय। तर या संदर्भात भाष्य करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार अंजली जी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो हो, अगदी व्यवस्थित। सुरेश धस हा जो आरोप करत आहेत की आपल्याला मारण्याचा कट रचला जात होता, कोणत्या अशा गोष्टीवरून किंवा पुराव्यावरून ते असं वक्तव्य करतात असं आपल्याला वाटतंय? मी मला वाटतं ते आता फार जास्त प्रमाणात हिंदी सिरियल बघत असावे आणि कुठून तरी, कारण मला तर इतकं ते विचित्र वाटलं ऐकून की तो सतीश भोसले हरणं पकडायचा, त्याचं मांस मिळालं म्हणून मला ते मांस तो पुरवायचा असा आरोप करून बिश्नोई गँगला त्यांनी कळवलं वगैरे। काय म्हणजे हास्यास्पद आहे हे सगळं। त्यांना हे सगळं सुचलं कसं असा प्रश्न पडतो। मग मी थोडासा विचार केल्यावर असं वाटतं की कदाचित एकदा नाही दोनदा ते धनंजय मुंडेंना भेटले आणि गपचूपपणे भेटले। हे त्याच्यात त्यांना त्यांच्या इमेजला थोडासा लढण्याच्या इमेजला तडा गेला आणि त्यानंतर परत हे सतीश भोसले प्रकरण आलं, त्यामुळे त्यांची इमेज कम्प्लिटली आपण ज्याला शॅटर झाली म्हणतो ना तसा प्रकार झाला। आणि म्हणूनच ते सगळी थोडी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी की त्यांनी कथाकल्पित आणि काय काय म्हणजे विचार करून केलेली गोष्ट त्यांनी आता बाहेर काढली आहे। मला असं वाटतं त्याच्यात काहीही तथ्य नाहीये, फक्त सहानुभूती मिळवण्यापुरतंच हे सगळं होतं आणि त्यासाठी केलेला त्यांनी हा एक प्रयत्न आहे। अगदीच अगदी। सतीश भोसले प्रकरण असो किंवा संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांनी पहिल्यापासूनच सगळं लावून धरलं होतं आणि अचानक हे सतीश भोसले प्रकरण समोर आलेलं आहे। त्यांना कुठेतरी वाटते का या प्रकरणामुळे आपण जी सहानुभूती मिळवली होती समाजाकडून संतोष देशमुख प्रकरणामध्ये ती कुठेतरी जात आहे? हो एक्झॅक्टली, त्यांना तेच वाटलं होतं की आता ही आपली सहानुभूतीची लोकांच्या मनात होती ती संपत चालली आहे। कारण कसं झालं, एकदा नाही ते धनंजय मुंडेला दोनदा भेटले होते आणि गपचूपपणे भेटले आणि ते पण जर बावनकुळे बोलले नसते तर आपल्या कोणापर्यंत ते सगळं आलंही नसतं। तर हे जे त्यांना वाटलं आपण जी कमवलेली इमेज होती एवढं 2 महिने लढून ती सगळी कुठेतरी संपतेय, म्हणून त्यांनी हा केलेला एक वायफळ असा प्रयत्न आहे असं मला वाटतं, फक्त सहानुभूती मिळवण्यापुरता। अगदीच अगदीच। धन्यवाद अंजली जी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर भाजपा आमदार सुरेश धस यांचा हा खळबळजनक आरोप समोर येतोय। यावर अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आता नुकतंच जय महाराष्ट्रला आपली प्रतिक्रिया दिली आहे।